कार्यक्रम मध्ये व्यासपीठवरती आमचे सगळे मराठा माणूस आणि महाराष्ट्राचे आमचे सगळे नागरिकचे एक प्रेरणा स्रोत माझ्या वडिलांचा जवळ एक पारिवारिक रिश्ता होता। असंच आमचे पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब, आमचे महाराष्ट्र राज्याचा पूर्व मुख्यमंत्री साहेब, वर्तमान मध्ये उपमुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे आयुष विभागाचा राज्यमंत्री आमचे जाधव साहेब, सदानंद मोडे साहेब, शिल्पकार सुतार साहेब, वैभव डांगे साहेब, संजय नाहर साहेब, शैलेंद्र पगारिया साहेब, नीलेश नलगे साहेब, लेशपाल साहेब, व्यासपीठवरती समस्त महानुभाव, दर्शकगृहामध्ये आमचे सगळे सम्मानित खासदार, आमदार, सांस्कृतिक जगतचा आमचे सगळे महाराष्ट्राचे नवरत्न आणि सगळे बंधू आणि भगिनी, हे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये उपस्थित होऊन माझ्या मनामध्ये एक मनापासून एक भावनात्मक विचारधारा आहेत। देशाचा इतिहास फार लांब आहे, 5000 वर्षाचा आमच्या देशाचा इतिहास आहे। पर हे व्यासपीठ वरती उभरून मी सांगतो की मराठा इतिहास 200-300 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुरुवात झाली होती आणि 1803 तक हे 300-400 वर्ष राष्ट्राच्या प्रमुख कालखंड इतिहासच्या आहेत। म्हणजे काय? दिल्लीचे तख्त राखतो माझ्या, हे वाक्याला ऐकून एक एक महाराष्ट्राचा माणूस, बंधू आणि भगिनीचा हृदयामध्ये रक्ताचा संचार झाला। महाराष्ट्राचा इतिहास, मराठांचा इतिहास राज्यकरणचा इतिहास नाही, मराठांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याग, बलिदान आणि हे भारत माताची भूमी रक्तला घेऊन करायचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प तुम्ही पहा। 12 वर्षीचे मुलगा होते आणि हे सर्व मनापासून की हिंदवी स्वराज देशामध्ये स्थापित करायचं आहे आणि जीवनपर्यंत विचारधारा ते संकल्पला घेऊन न्यायाच्या वातावरण, सामाजिक न्याय, आता एकनाथ शिंदे साहेब, नायर साहेब उद्बोधन मध्ये त्यांची विचार होती, मराठा म्हणजे सामाजिक न्याय, मराठा म्हणजे सगळं धर्मला घेऊन हिंदवी स्वराजची स्थापना देशामध्ये करायचं आहे। आणि मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग कालखंडामध्ये झाली होती।
पण एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य दत्ताजी महाराजांच्या निधनाच्या नंतर बुरारीमध्ये संघर्ष रण नजीब-उद-दौलाच्या गोलीमध्ये ते पडले, जमीनवरती ते पडले आणि नजीब-उद-दौलाचा पाय त्यांच्या छातीवरती आणि त्यांना सांगितलं, काय दत्ताजी तुम्ही लढणार? आणि दत्ताजीचा उत्तर तुम्ही पहा, छातीमध्ये गोली आणि नजीबला सांगितला, नजीब जिएंगे तो लढेंगे. हे मराठाचा दिलचा धडकन आहेत, असलियत आहेत आणि तेच भावना घेऊन पानिपतची तिसरी लढाईमध्ये विश्वासराव साहेब, सदाशिवभाऊ आणि 1,00,000 मराठा आणि महाराष्ट्रीयन सेना पानिपतचे किल्ला मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी 1761 हर हर महादेव चा नारा घेऊन बलिदान, देशाचा बलिदानला जीवनचा बलिदान दिला. ते आमचा इतिहास आहेत. तुम्ही मला सांगा आणखीन काय समाजचा ते इतिहास आहेत जो आमचा मराठा समाजचा इतिहास आहे. अंडी शिंदेचा 16 भाऊ, 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 5 नहीं, 10 नहीं, 16 भाऊ त्यांच्या डोक्याला कापून बर्छावरती घेऊन अहमद शाह अब्दाली मराठा कॅम्प मध्ये फिरावायचा त्यांची त्रुटी झाली. महाजी महाराज पडले रणभूमीवरती, त्यांचा पाव कापला होता, म्हणजे अपंग, एक अपंग योद्धा, आणि त्यांना रणभूमीमध्ये उचलून राणे खां त्यांचा संदर्भ झाला येथे. आणि आज पणी पवार साहेब, आज पणी राणी खानच्या वंशज आज पणी ग्वाल्हेरमध्ये आहेत. त्यांना मलमपट्टी आणि आयुष मंत्रालयाचे आमचे मंत्री आयुर्वेद ज्ञानला घेऊन त्यांना स्वस्थ केला. आणि तुम्ही पहा, एक माणसा त्यांना त्यांच्या 16 भाऊ वाढले युद्धभूमीमध्ये, अपाहिज, एक टांगाचा, बायकोचा जेवरला बेचून, आईचा जेवरला बेचून सेना खडा केली. आणि 10 वर्षामध्ये 10 फरवरी 1771 लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सपनाला साकार केला. हिंदवी स्वराचा भगवा झेंडा फडकून लाल किल्ल्यावरती साकार केला. 32 वर्ष दिल्लीवर राज केला त्यांनी. 32 वर्ष 1771 1803 तक. आणि त्यांच्या साम्राज्य अटक से कटक म्हणजे काय, अहमद शाह अब्दालीला घसळून वापस अफगाणिस्तान पाठवला. कटक म्हणजे ओरिसा, भारूच गुजरात पर्यंत, प्रयागराज आजच्या कुंभस्थानमध्ये ते महाजी महाराजांचा साम्राज्य होता. मराठा साम्राज्य होता, हिंदवी स्वराजचा साम्राज्य होता, न्यायाचा साम्राज्य होता, सामाजिक न्यायाचा साम्राज्य होता. आणि मी आमचे मराठी साहित्य संमेलन ला मी धन्यवाद देतो. त्यांची विचारधारा, त्यांची सोच ब्रिटिशच्या विरुद्ध 1779 मध्ये पुणे जवळ लहान गाव आहेत, वडगाव,
वडगावमध्ये युद्ध झाली ब्रिटिश जवळ आणि समापन केला अंग्रेजी सेनाची. त्याच्या जनरल, त्याचं नाव होता स्टुअर्ट टेलर. त्याचं पत्र आहेत आमच्या जवळ. ते लिहून कमांडंटला दिल्लीमध्ये लिहून ते पाठवला. वी हॅव बीन टॉर्न टू पीसेस. आम्हाला कापून, मराठा सेना आम्हाला कापून सोडून राहिलेत. I have the option to retreat, but I scorn it with my honor. This is the last you will hear from me. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्याला कापून सोडून दिला. 1782चा अँग्लो मराठा वॉरच्या नंतर ट्रीटी ऑफ सॅलबाय, त्याच्यामध्ये अंग्रेज संपूर्ण भारतीय आमची जमीनला वापस मराठा साम्राज्याला दिली. हे महान इतिहास आहेत मराठांचे. आणि ते काय त्यांच्या विचारधारा, देशाच्या एक एक समाजला घेऊन, गुजर, जाट, सिख, मुस्लिम, दलित सगळ्यांना घेऊन, आता आम्ही राजकारणमध्ये कोलिशन सांगतो ना, ते माजी महाराजांचा कोलिशन होता. ते कालखंडमध्ये समस्त देशाच्या माणसाला घेऊन अंग्रेजचा विरुद्ध. आणि तेच नाही, अंग्रेजीमध्ये कहावत आहेत ना की एनिमी इज युअर फ्रेंड. आता राजकारणमध्ये पण तेच झाला. आणि ते कालखंडमध्ये ब्रिटिशला सामना करायचा फ्रेंच जनरल्सला घेऊन, अल्जेरियन जनरल्सला घेऊन, पोर्चुगीज जनरल्सला घेऊन, त्यांची मराठा सेनामध्ये घेऊन त्यांचा सामना करायची विचारधारा माजी सिंध्याची होती. त्यांची विचारधारा आपण पहा. आणि आज त्यांची एक शैली हेच होती. त्यांची वेगळी शैली पण होती. अभंग कविताचा लेख भगवान कृष्ण विठोबाचा ला पाहून त्यांच्या मनमध्ये नाही, त्यांच्या दिलामध्ये ते भक्तीची भावना आली. आणि केवळ हिंदीमध्ये नाही, वारकरी संस्कृतीला घेऊन पण ते कविताचा लेख आहेत. आणि मी आपणला धन्यवाद देतो की 100 वर्षाच्या नंतर त्यांचे कविताच्या प्रकाशन आज झाली. 100 वर्षाच्या नंतर ध्रुपद घराणा आणि त्याच्यानंतर ख्याल घराण्याची सुरुवात पण ग्वाल्हेर घराण्यामध्ये झाली होती संगीतचा. तो आध्यात्मिक विचारधारा, युद्धच्या विचारधारा, हे आमची मराठी पद्धतीची शक्ती आहेत. आता पंतप्रधानची विचारधारा की भारत विश्वगुरु होईल, भारत विकसित भारत होईल, आर्थिक शक्तीला घेऊन आध्यात्मिक शक्ती पण पाहिजे आम्हाला. आणि तेच विचारधारा महाजी सिंध्याची होती. आज मनापासून मी आपणला धन्यवाद देतो आणि मी आपणला निरोप करतो. पवार साहेब, आपणला पण आमची मराठी संस्कृतीची विशाल धन आहेत. देशाच्या एक एक शहरामध्ये, राज्यामध्ये हे कार्यक्रम आपण करा आणि आपणच्या एक योद्धाच्या रूपामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपणच्या जवळ येणार. आमची इतिहास, आमची संस्कृती, आमची कविता, आमची कला, आमची संगीत, त्याला उचित स्थान इतिहासमध्ये द्यायचं आहे. आणि ते संघर्षची सुरुवात हे कालखंडमध्ये आम्हाला करायचं आहे. कारण काय, हे भारतचा कालखंड आहे, भारत संस्कृतीचा कालखंड आहेत. आणि त्याच्यामध्ये मराठा पद्धतीची फार मोठी योगदान आहे. आज महाजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो. तुम्ही त्यांच्या जीवनाला पाहून घ्या.
त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत, सगळ्यांच्या समोर नाही. लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पण मी आपणला सांगतो हे योद्धाचा पणी जीवन एक एक क्षण संघर्षचा आहेत, एक एक क्षण युद्धचा आहेत. आणि वैश्विक स्थितीमध्ये, आधुनिक युगमध्ये युद्ध म्हणजे काय? विकासचा युद्ध, प्रगतीचा युद्ध, असहायचा युद्ध, गरिबांच्या जवळ युद्ध, त्यांचा विकास, त्यांची प्रगतीचा युद्ध. आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदे साहेबचा समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकासच्या जवळ. त्यांची व्यक्तिगत जीवनपणी संघर्षशील, फार संघर्षशील झाली. त्यांची जीवनमध्ये पण आपण सुखचा भंडार देखतो, पण दुःखचा भंडार पण आहे. आणि माणसाच्या गरज, माणसाची क्षमता ते दुःखच्या समयामध्ये दिसतात. आणि ते क्षमता माझे एकनाथ शिंदे मध्ये आहेत. कारण काय? ते पण शिंदे आणि मी पण शिंदे. आणि मी आयोजकाला धन्यवाद देतो. आज पहिला मराठा संमेलन झाला. संमेलन मध्ये माझा नाव उचित रूप मध्ये तुम्ही लिहायला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया नाही, ज्योतिरादित्य शिंदे. आज उद्या 12 तारखी आहेत, महाजी महाराजांची पुण्यतिथी. मी आयोजकाला मनापासून मी धन्यवाद देतो. मी पवार साहेबला धन्यवाद देतो. पवार साहेबची लांब इतिहास आहेत राजकारणमध्ये, पण त्यांचा इतिहास, मराठा संस्कृती, मराठा कला, मराठी पद्धती, त्या संघर्षपणी त्यांच्या जीवनचा अभिन्न अंग आहेत. मी लहान होतो, पवार साहेब आपणला स्मरण नाही, मी 5 वर्षाचा होतो. माझे वडील मोठे महाराजांच्या जवळ मी मराठा मंदिरमध्ये आलो होतो. ते संस्थाची सुरुवात पवार साहेबांनी माझे वडील केले होते. आणि पवार साहेबच्या जीवनमध्ये राजकारण आहेत, पण सामाजिककरणपणी आहेत, संस्कृतीकरणपणी आहेत. आणि मी आपणला पण धन्यवाद देतो. आणि मी माझा भाषण समाप्त करतो. आमचे एकनाथ शिंदे, मी मानतो की हे कालखंडमध्ये सेवाचा वाहक चे रूपमध्ये सेवा करतात. आणि महाजी महाराजांची जी एक वाक्य आहे त्यांच्या